जिजाऊ ही काही सर्वसामान्य इतर मुलींसारखी मुलगी नाही, काहीतरी वेगळं रत्न आहे। एका अत्यंत उत्तम अशा संस्कारशील कुटुंबामध्ये जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला आणि त्यावेळेला शहाजीराजांना वाटलं की सत्ता ही सत्ताधाऱ्यांना मोठं करण्यासाठी नसून सत्ता ही रयतेचं रक्षण करणारी, रयतेला संरक्षण देणारी, रयतेच्या कल्याणाचा विचार करणारी सत्ता निर्माण झाली पाहिजे। शहाजीराजांनी आपल्या बायकोचं बाळंतपण सुखरूप व्हावं म्हणून खरंच शिवनेरीवर पाठवलं असेल का? नमस्कार, मी राजश्री हेमंत पाटील, नांदेड। बचत गटांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न देखील कामातून सातत्याने करत असते। निश्चितच आज जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्या दर्शकांना, प्रेक्षकांना सामोरे जात असताना मला त्या सगळ्या महापुरुषांची आठवण येते की ज्यांनी तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य जावा म्हणून प्रयत्न केले। त्या सगळ्यांच्या चरणी सगळ्यात पहिल्यांदा विनम्र अभिवादन करते। सगळ्यात पहिल्यांदा स्वराज्याची संकल्पक शहाजीराजे, त्याचप्रमाणे स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत असलेल्या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम असलेल्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवरती स्वराज्याचं देखणं शिल्प आपल्या कर्तृत्वातून कोरणारे छत्रपती शिवराय, आपल्या राजमुद्रेवरती आपल्या पत्नीचा अभिमानाने उल्लेख करणारे क्षात्रवीर संभाजीराजे, माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री तुम्हा सगळ्यांसमोर बोलायचं धाडस करू शकते ते केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। त्याचप्रमाणे पुरुषांना एका स्त्रीच्या मागे नवरा म्हणून किती ताकदीने उभं राहायचं असतं हे सगळ्यांना दाखवून देणारे ज्योतिबा फुले, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना या ठिकाणी नतमस्तक होत अभिवादन करते। आणि जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आज त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांना, काही घटनांना सामोरे जात जात छोटासा संवाद साधायचा प्रयत्न करते। निश्चितच मी इतिहास तज्ञ नाहीये, मी इतिहासकार नाहीये किंवा ऐतिहासिक दाखले देत देत जिजाऊ काय होत्या, कशा होत्या हेही मांडण्याचा प्रयत्न करत नाहीये, परंतु एक स्त्री म्हणून कायमच जिजाऊंबद्दल आकर्षण वाटत आलेलं आहे। एक स्त्री म्हणून, आई म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून जिजाऊंच्या एकंदरीतच कार्यविषयक गोष्टींचा आढावा घेतल्यास नेमकं काय काय घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या, त्या घटनांच्या मागे काय विचार असेल, काय प्रेरणा असेल, कुठल्या एका अनामिक अशा ओढीनं जिजाऊ मासाहेबांनी हे संबंध स्वराज्य निर्मितीचं स्वप्न बघितलं असेल, याचा थोडासा आढावा घेत थोडासा विचार करत करत त्या घटनांचा आपल्या आयुष्याशी काही साधर्म्य जुळवता येईल का, त्यांच्याकडनं आपल्याला काही घेता येईल का, या सगळ्या प्रयत्नातनं जिजाऊंबद्दलचं हे छोटंसं संवादात्मक बोलणं आहे। निश्चितच हे बोलणं आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक उत्तम संधी राज्य शासनाच्या या समाज माध्यमावरून मिळते, त्यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे। निश्चितच जिजाऊ मासाहेबांचं बालपण बघितलं आपण। एका अत्यंत उत्तम अशा संस्कारशील कुटुंबामध्ये जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला। अर्थातच सिंदखेड राज्याला जन्म घेतलेल्या जिजाऊ मासाहेब लखुजीराव जाधवांच्या घरात जन्मदात्या झाल्या, परंतु तब्बल 4 भावंडांच्या पाठीवर जन्माला आलेलं हे कन्यारत्न, 4 मुलं असूनही आई वडिलांना वाटत राहायचं की आपल्या घरी एखादी मुलगी जन्माला यायला पाहिजे, या वाड्यात एखाद्या मुलीचं हसणं, तिचं बागडणं रुजलं पाहिजे, जेणेकरून एक जिवंतपणा येईल, एक चैतन्य येईल। आणि म्हणूनच अनेक देवदेवतांचे नवस सायास करून जन्माला आलेली कन्या म्हणून प्रचंड लाडक्या असलेल्या जिजाऊ मासाहेब त्या काळात ज्या पद्धतीने मुलींना शिकवल्या जायचं, साधारणतः परकीयांपासनं आक्रमण झाली असेल त्यापासून स्वसंरक्षण व्हावं म्हणून थोड्याफार जुजबी युद्धकलांचं प्रशिक्षण त्या काळात स्त्रियांना दिल्याच जायचं, तशी सुरुवात जिजाऊंच्याही आयुष्यात झाली। आत्मसन्मानार्थ, आत्मसंरक्षणार्थ युद्धकला शिकवावी या हेतूने जिजाऊ मासाहेबांना जेव्हा काही शिकवण सुरू झाली तेव्हा जाणत्यांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं की जिजाऊ ही काही सर्वसामान्य इतर मुलींसारखी मुलगी नाही, काहीतरी वेगळं रत्न आहे, यात काहीतरी एक वेगळी दैदिप्यमान अशी प्रतिभा आहे। कारण कुठलीही गोष्ट सांगायचा अवकाश की त्यातल्या 4 अधिकच्या गोष्टी जिजाऊ मासाहेब स्वतःच्या त्या शिकण्यातनं शिकून घ्यायच्या, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा लखुजीरावांनी जिजाऊ मासाहेबांना विशेषत्वानी चांगली शिकवणी द्यायसाठी सुरुवात केली। वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांना पारंगत केलं। फारसी, उर्दू, मराठी, कन्नडी अशा भाषा जिजाऊ मासाहेबांना अवगत होत्या आणि यासोबतच केवळ छोट्याशा युद्धकला नव्हे तर घोड्यात अत्यंत निष्णातपणे त्या रपेट मारायच्या,
तलवारबाजी असेल, युद्धाचे वेगवेगळे प्रकार असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे दांडपट्टा चालवायचा असेल, तलवार असेल, स्वतःचं संरक्षण काव्य असेल, गनिमी काव्याचे प्रकार असतील. जरी गनिमी कावा छत्रपती शिवरायांच्या काळात जास्त उदयास आला किंवा जास्त त्याचं शोधन झालं, परंतु त्याही मध्ये जिजाऊ साहेबांनी या सगळ्या गोष्टींचं शास्त्र सुद्धा असं प्रशिक्षण घेतलेलं होतं. अशी प्रशिक्षित असलेली, तेजस्वी, अत्यंत बुद्धिमान, चाणाक्ष, अत्यंत धाडसी, पण तेवढ्याच नम्र, तेवढ्याच विनयशील, तेवढ्याच गरिबांबद्दल कनवाळू असलेल्या जिजाऊ साहेब लग्न करून भोसल्यांच्या घरात आल्या. अर्थात शहाजीराजे भोसलेंसोबत जिजाऊ साहेबांचा विवाह झाला आणि विवाहानंतर त्या भोसले घराण्याच्या सून म्हणून आल्या. निश्चितच शहाजीराजे हे एक अत्यंत मातब्बर असे सरदार होते. शूर, धाडसी, धिप्पाड देहअष्टी असलेले, अत्यंत देखणे असलेले शहाजीराजे हे तेवढेच बुद्धिमान, युद्धकलांमध्ये पारंगत असलेले आणि निजामशहाच्या वाढीमध्ये, त्यांचं साम्राज्यामध्ये शहाजीराजांचं प्रचंड मोठं असं योगदान होतं. आणि हे योगदान बघूनच प्रत्येकाला वाटायचं की शहाजीराजे हे आमच्याकडे असले पाहिजे, आमच्या सैन्यात असले पाहिजे. परंतु निजामांसोबत असताना शहाजीराजांनी पराक्रम गाजवला, निजामाचं राज्य वाढवण्यास मदत झाली. परंतु हे करत असताना कुठेतरी त्यांना सातत्याने हे जाणवत राहायचं की आपणच आपापसात लढतोय. म्हणजे आदिलशाही मोठी येते, निजामशाही मोठी होती आहे, कुतुबशाही मोठी आहे, औरंगजेब मोठा होतोय, हे सगळे लोक मोठे होतात आहे, परंतु लढतंय कोण? त्याही बाजूचे समोरचे आपलेच आहे आणि इकडने लढणारं आपणच आहे. म्हणजे आपणच एकमेकांशी लढायचं, आपणच एकमेकांच्या मुंडक्या छाटायच्या, आपणच आपापसात वैर करायचं आणि लूट मात्र आपल्याच इथल्या लोकांची होते. मोठे होतात आहे हे परकीय आक्रमक. आणि त्यावेळेला शहाजीराजांना वाटलं की सत्ता ही सत्ताधाऱ्यांना मोठं करण्यासाठी नसून सत्ता ही रयतेचं रक्षण करणारी, रयतेला संरक्षण देणारी, रयतेच्या कल्याणाचा विचार करणारी सत्ता निर्माण झाली पाहिजे. हा विचार शहाजीराजांना सातत्याने छळत राहायचा. आणि म्हणून मनाचं एक स्थैर्य नव्हतं, मनाचं समाधान नव्हतं. पराक्रम होता पण त्या पराक्रमाचं समाधान नव्हतं. हे करायचं तर काय केलं पाहिजे, यासाठी जेव्हा शहाजींनी विचार केला, शहाजीराजांच्या तेव्हा मनात आलं की नाही, रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, स्वतःच्या लोकांचं कल्याण करणारं असं कल्याणकारी राज्य निर्माण झालं पाहिजे. आणि ते राज्य निर्माण करायचं असेल तर असं परकीयांच्या हाताखाली युद्ध करून, परकीयांच्या हाताखाली काम करून होणार नाही. तर आपणच आपलं राज्य, स्वराज्य हा शब्द काय आहे की स्वतःचं राज्य निर्माण करणे. आणि मग स्वतःचं राज्य निर्माण करायचं असेल तर आपण आपल्या राज्यात निर्माण केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करावा हा विचार त्यांनी जिजाऊ साहेबांनी सोबत केला. आणि जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना एक उत्तम अशी प्रेरणा दिली की निश्चित स्वराज्य निर्माण झालंच पाहिजे. आज काळात जर आजचा आपण विचार केला की एका नवरा बायकोच्या नात्यातलं जे एक संभाषण असतं त्यात साधारणतः पटकन जाऊ दे ना, काय करायचंय, कशाला या भानगडीत पडायचं. पण जिजाऊ साहेब अत्यंत शूर होत्या, विचारी होत्या, धाडसी होत्या. जो विचार शहाजीराजांच्या मनात निर्माण झाला स्वराज्य संकल्पनेचा, त्या स्वराज्य संकल्पनेला प्रेरणा देण्याचं काम हे जिजाऊ साहेबांनी केलं. एक अत्यंत सुंदर असा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मी तुमची सहचारिणी म्हणून तुमच्या सोबत आहे. तुमच्या सोबतीने काय जी जबाबदारी देणार असाल, मला जे काही करायचंय ते आपण सोबत करूया, मिळून करूया, पण स्वराज्य निर्माण झालंच पाहिजे. ही अत्यंत सुंदर प्रेरणा जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केली. आणि मग जिजाऊ साहेबांचे थोरले सुपुत्र संभाजीराजे, हे संभाजी महाराज शहाजींजवळ होते. शहाजींच्या सोबतीने युद्धकला या प्रत्येक गोष्टीत निष्णात झालेले होते, पारंगत झालेले होते. परंतु जेव्हा जिजाऊ साहेब शिवाजी महाराजांच्या तेव्हा गरोदर होत्या, तेव्हा शहाजीराजांनी त्यांना बाळणपणासाठी, सुखरूप बाळणपणासाठी शिवनेरीवर पाठवलं. हे आपल्याला इतिहासात शिकवलं गेलं. पण तुम्ही एक मला सांगा, मला या माध्यमातून तुमच्याला हे प्रश्न विचारावा असं वाटतो की मनसबदारी असलेला शहाजीराजांसारखा सरदार, अत्यंत मोठं असं सैन्य ज्यांच्या दिमतीला होतं, संपन्न श्रीमंत असलेले हे सरदार, ज्यांच्या हाताखाली अनेक विद्वान पंडित होते, सगळे वैद्यराज होते, सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा असताना देखील शहाजीराजांनी आपल्या बायकोचं बाळणपण सुखरूप व्हावं म्हणून खरंच शिवनेरीवर पाठवलं असेल का?